साबळे महाराज, आपण एकनिष्ठ नाही. काय आपली एकनिष्ठता नाही, आपली फक्त निष्ठा निष्ठी. एकनिष्ठता नाही, नुसती निष्ठा निष्ठी. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात आणि संध्याकाळी एका पक्षात. पण आम्ही ताण नाही घेत महाराज. आमचं काम कसं आहे की कोणत्याही पक्षाचे कार्यकर्त्याने आमचं कीर्तन ठेवू द्या, आम्ही जास्त टेन्शन घेत नाही. भाजपवाल्यांनी जर ठेवलं तर वचन ऐका कमळापती. हा, शिवसेनेवाल्यांना जर ठेवलं महाराज तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. राष्ट्रवादीवाल्यांनी जर ठेवलं तर घडी घडी काळ वाट याची पाहे. काँग्रेसवाल्यांनी जर ठेवलं महाराज तर उभारीला हात. आणि अपक्षवाल्यांनी जर ठेवलं तर पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. आणि जर उद्धव साहेबांनी ठेवलं तर माझं हेही नाही. जास्त लोड नाही घ्यायचा. आगनगाडी जास्त लोड नाही घ्यायचा. आपल्याला चांगल्या गोष्टीची आवडच लागत नाही महाराज. नको त्या गोष्टीची आवड आपल्या मनामध्ये निर्माण झाली. चांगल्या गोष्टीची आवड मनात निर्माण व्हायला पाहिजे महाराज. आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही बरं का. आमचं पक्ष एकच, आमचा फक्त वारकरी संप्रदाय, इतर कोणताच नाही महाराज. आणि आपलं सुद्धा तेच असलं पाहिजे महाराज. आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहा, आपल्या परंपरेशी एकनिष्ठ राहा महाराज. जो धर्माशी एकनिष्ठ राहील एक दिवस त्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आपण धर्माशी नाही, नको त्या गोष्टीशी आपण एकनिष्ठ राहायला लागलो, नको ती आवड आपल्या मनात निर्माण करायला लागलो महाराज. अहो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराज ज्यांनी धर्माशी एकनिष्ठता ठेवली, धर्माशी प्रामाणिक राहिले, ते शंभूराजे. आपल्यासाठी त्यांनी ते स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं महाराज. आपण कधीतरी ती गोष्ट आपल्या आठवणीत आणली पाहिजे, कधीतरी त्या गोष्टीची आपण आठवण केली पाहिजे महाराज. अहो, माझ्या शंभूराजांना 40 दिवस त्रास दिला महाराज. 40 दिवस त्रास दिला. शरीराचा एक एक अवयव त्या ठिकाणी शरीरापासून वेगळा केला. आणि एवढा त्रास देऊन सुद्धा धर्माशी किती प्रामाणिक होते महाराज, किती एकनिष्ठ होते. शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून फक्त एकच आवाज निघत होता, जगदंब जगदंब. आपण सुद्धा तेवढे एकनिष्ठ असले पाहिजे महाराज. प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शंभूराजे जन्माला यावे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, भगतसिंह जन्माला यावे, महापुरुष जन्माला यावे. पण मला असं वाटतं की महापुरुष जन्माला येण्यासाठी अगोदर त्यांना जन्म घालणारी माता सुद्धा जन्माला यायला पाहिजे महाराज. माँसाहेब जिजाऊंचा जन्म व्हायला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंचा जन्म व्हायला पाहिजे. त्यांना जन्माला घालणाऱ्या अगोदर मातांचा जन्म झाला पाहिजे महाराज. अहो, ज्या वेळेस माझ्या माँसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले, दासी यायच्या आणि माँसाहेबांना विचारायच्या की माँसाहेब तुम्हाला नेमके कोणते डोहाळे लागले, तुम्हाला काय हवंय. तर माझ्या माँसाहेब जिजाऊंच्या मुखातले शब्द आहे महाराज की आम्हा वाघावरी बैसावेसे वाटते. वाघावर बसण्याची इच्छा आहे, शत्रूंना कापण्याची इच्छा आहे. हे माँसाहेब जिजाऊंचे डोहाळे. आपल्या माता माऊल्यांना विचारू का, आपल्या माता माऊल्यांना कोळसे खाऊ वाटते, भिंतीचे पोपडे खाऊ वाटते, माती खाऊ वाटती. नाही, बिड्या नाही एवढं वाटत. गुरु बिड्या नाही, आणखी तेवढं बरं आहे. ते दुपणापासून लांब येते आणखी. पण आपल्या माता माऊलीचे डोळे महाराज न सांगितलेले बरे. आणि ते डोहाळे म्हणूनच आपल्यासारखे नमुने जन्माला येते महाराज. डोहाळे चांगलेच लागले पाहिजे महाराज. अहो, माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला पाहिजे. अहो, ज्या अर्थी माझे छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंच्या उदराला जन्माला आले, त्यांचं सुद्धा काहीतरी सामर्थ्य असेल, काहीतरी पुण्य असेल महाराज, त्याशिवाय घडू शकत नाही. माझ्या माँसाहेबांची जी पुण्याई आहे ती पुण्याई काहीतरी विशेष असेल, त्याच वेळेस छत्रपतींचा जन्म झाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आता होती मधी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु
मला यावं लागते महाराज, त्याशिवाय होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय घडू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कार्य करून दाखवलं. महाराज आपण धर्माशी एकनिष्ठ राहावं, धर्माशी प्रामाणिक राहावं. एक दिवस त्या ठिकाणी आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात की नको त्या गोष्टीची आवड मनात निर्माण झाल्याच्या नंतर आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगली आवड मनात निर्माण होई महाराज. तुम्ही माणसाला असं का, नको त्या गोष्टीची आवड निर्माण झाल्याच्या नंतर काय होतं, चालता चालता तुम्हाला एक प्रसंग सांगून जाईल महाराज. एका बाईला संगीताची आवड होती. संगीताची म्हणजे इथं बसलेली नाही बरं का, संगीताची म्हणजे गायनाची, संगीताची म्हणजे भजनाची आवड होती महाराज. आता संगीताची आवड, एवढी आवड तिला सुनील पाटील ती तिच्या नवऱ्याकडे विनंती करायला लागली की मला संगीत ऐकण्याची इच्छा झाली, म्हणून तुम्ही माझी पूर्तता करावी, माझ्या मनाची इच्छा तुम्ही पूर्ण करावी. आता काय करावं महाराज. तो हुशार होता, तो आळंदीला गेला. आळंदीला गेल्याच्या नंतर त्याने ढाले गुरुजीच्या, रवी गुरुजीच्या, आमच्या लकडे दादांच्या, अशा मोठ्या मोठ्या दिग्गज मंडळींच्या ज्या कॅसेट होत्या गायनाच्या, त्या कॅसेट आणल्या आणि आपल्या बायकोला ऐकायला दिल्या. ती सुद्धा एवढी संगीत प्रेमी होती महाराज, तिनं 8 दिवसातच त्या सर्व कॅसेट ऐकल्या. परत नवऱ्याकडे विनंती केली की आणखी मला काहीतरी वेगळं संगीत ऐकण्याची इच्छा झाली. तो चिंता करू लागला महाराज, पण तो हुशार होता. तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्याच्या नंतर त्याने मोठ्या मोठ्या गायकांचे परत नवीन कॅसेट आणल्या. त्या कॅसेट आणल्या, तिला त्या ठिकाणी दिल्या. पण ती एवढी संगीत प्रेमी होती, त्या सुद्धा कॅसेट तिनं 8 दिवसाच्या आतच त्या ठिकाणी ऐकून महाराज फेकून दिल्या. आता काय करावं, परत विनंती केली, परत मागणी केली. हा विचार करू लागला महाराज. मग याने बाहेर राज्यातल्या त्या ठिकाणी संगीताच्या कॅसेट आणल्या, बाहेर राज्यातलं संगीत आणलं, तिला ऐकायला दिलं, तरी सुद्धा तिच्या मनाची पूर्तता होत नव्हती. बाहेर देशातलं आणलं, तरी सुद्धा मनाची पूर्तता व्हायना. काय करावं चिंता करू लागला महाराज. टेन्शन आलं त्याला आणि टेन्शन मध्ये बसला महाराज असा. आता माणसाला टेन्शन आल्याच्या नंतर माणूस अटेन्शन होण्याकरता कुठं जातो इथं न सांगितलेलं बरं. अटेन्शन होण्याकरता कुठं जातो महाराज. त्याला टेन्शन आलं, पण त्याचा एक मित्र त्याच्या जवळ आला आणि जिथं विषय गंभीर तिथं मित्र खंबीर. हा, त्याचा मित्र म्हटला काळजी करू नको, म्हटलं मी तुला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आज गुरुजींनी सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, काळजी करू नको म्हणे, मी तुला, काय अडचण आहे सांग. त्याने सांगितलं महाराज घडलेला प्रसंग. माझ्या बायकोला संगीताची आवड आहे, गायनाची आवड आहे, आणि मी तिला जगातलं सर्व प्रकारचं संगीत ऐकायला दिलं तरी तिची पूर्तता होत नाही. काय करावं विचार करू लागला. त्याच्या मित्रांनी सांगितलं काळजी करू नको, माझ्यासोबत चल. कुठं चल? बाजारात गेले महाराज. तुम्हाला बाजार कोणता आहे? नायगावचा. नायगावच्या बाजारात गेले. आजच बाजार होता तुमचा, बरोबर? हा, मी 2 वर्षापासून तुमच्या येतोय म्हणून मला माहित झालं बरं का. नायगावच्या बाजारात गेले. बाजारात गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, कुंभारवाड्यात गेले महाराज. कुंभारवाड्यात गेले, एक गाडगं घेतलं, मडकं घेतलं. थोडं पुढे गेले, कापडाच्या दुकानात घेतले, 5 मीटर एक पांढरा कापड घेतला त्या ठिकाणी. आणखी थोडं पुढे गेली, किराणा दुकान लागलं, 5 रुपयाची सुतळी घेतली. सुतळी कळते ना? हा, 5 रुपयाची सुतळी घेतली आणि एका चांगल्या बगीच्यात गेले महाराज. चांगल्या एका मोसंबीच्या बगीच्यात गेले. त्या बगीच्यामध्ये एक मोठं आग्या मोहूळ बसलेलं होतं आणि मित्रांनी सांगितलं काळजी करू नको. ते आग्या मोहूळ हुल्लं महाराज त्यांनी आणि त्या माश्या त्या गाडग्यात भरले, मडक्यात. त्या
त्या गाडग्यात भरल्यावरून तो कपडा लावला, त्याला त्या सुतळीने त्याचं तोंड बांधून घेतलं आणि सांगितलं मित्राला, हे जे संगीत आहे या संगीताला चार्जिंगची गरज नाही, इन्व्हर्टरची गरज नाही, लाईटची गरज नाही, जनरेटरची गरज नाही, कुठल्याच प्रकारची कशाचीच गरज नाही. ज्या वेळेस ऐकायची इच्छा होईल त्यावेळेस फक्त एकच काम करायचं, 2 बोटांनी वाजवायचं, आतून एकच आवाज यायचा, बुंग. त्या आगामावळ्याच्या माश्या होत्या महाराज, त्या आतमध्ये हरिपाठ थोडीच घेत होत्या. त्याला आनंद झाला ना, जगाचं आगळं वेगळं संगीत. तो आनंदानं घरी गेला, बायकोला आवाज दिला, बायकोला सांगितलं तुला जगातलं आगळं वेगळं संगीत आणलेलं आहे. तिला सुद्धा आनंद झाला आसाराम गुरुजी. ती सुद्धा आनंदाने जवळ आली आणि विचारू लागली नेमकं काय आहे. त्यानं सांगितलं याला चार्जिंगची गरज नाही, इन्व्हर्टरची गरज नाही, लाईटची गरज नाही, फक्त ज्या वेळेस ऐकायची इच्छा होईल त्यावेळेस फक्त एकच करायचं, 2 बोटांनी वाजवायचं. आग्या माहोळाचे मासे होते महाराज, आतून एकच आवाज यायचा. हा, तिचा तो दिनक्रम चालू झाला महाराज. ती दिवसभर घरातली कामं करायची आणि कामं करून ज्यावेळेस तिला वेळ मिळायचा त्यावेळेस ती काय, मी सकाळ सांगायला लागलो, आवड चुकल्यावर माणसाची फजिती होती बरं का. दिवसभर काम करायची आणि रिकाम्या वेळेमध्ये ते संगीत ऐकायचे महाराज, 2 बोटांना. आता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, संगीत उपाशीच होतं महाराज. 2-3 दिवसापासून संगीत उपाशी. संगीत विचार करीत होतो, तू फक्त मला बाहेर येऊ दे. बाहेर आलो की काकडा हरिपाठ सोबतच, तू फक्त बाहेर येऊ दे. 2-3 दिवस झाले महाराज. पण महिला मंडळींची एक खोड आहे महाराज. कोणती खोड आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल तर पॉम्पलेट छापण्याची गरज नाही, पत्रिका छापायचे काम नाही, कुठल्याही प्रकारची जाहिरात करायची गरज नाही. फक्त आपल्या बायकोच्या कानात सांगायचं, तुला म्हणून सांगते. सकाळपर्यंत अख्ख्या गावात ती गोष्ट व्हायरल महाराज, अख्ख्या गावात. आणि त्या माता माऊलीचा सुद्धा स्वभाव तसाच होता. आपल्या नवऱ्याने जगाचं आगळं वेगळं संगीत आणलं, हे संगीत आपल्या गावाला कळालं पाहिजे. मग काय करावं. ती काही गरीब घरातली नव्हती, सोयाबीन सोंगणारी, ती श्रीमंताची बायको होती महाराज. मग काय केलं तिने, तिच्या 4-5 मैत्रिणी बोलिल्या महाराज. 4-5 मैत्रिणी बोलिल्या. एक पाटलाची बायको, एक सरपंचाची बायको, एक उपसरपंचाची बायको, एक चेअरमनची बायको, एक महाराजाची बायको. महाराज कशाला मागत व्हायचे. अशा 5 जणी बोललेल्या महाराज. 5 जणी आतमध्ये आल्या, त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, सर्व संवाद झाला. आणि संवाद झाल्याच्या नंतर ती सांगायला लागली की माझ्या नवऱ्यानं जगाचं आगळं वेगळं संगीत आणलं, याला लाईटची गरज नाही, चार्जिंगची गरज नाही, इन्व्हर्टरची गरज नाही, बॅटरीची कशाचीच गरज नाही म्हणे, फक्त 2 बोटानं वाजायचं. आता संगीताला आणून 5-6 दिवस झालेले होते. 5-6 दिवसापासून संगीत उपाशी होतं, भूक लागलेली होती संगीताला. काय करावं हिला संगीत ऐकून दाखवलं महाराज. ऐकून दाखवल्याच्या नंतर प्रकार असा घडला, संगीत ऐकलं, सर्वांना आनंद झाला, त्यांच्या गप्पा छप्पा झाल्या. आणि काही वेळानंतर त्याच्यात एक जण बोलू लागली की तू आम्हाला तुझ्या घरी बोलवलं पण तू आमचं मन नाराज केलं, आम्हाला नाराज केलं. ती म्हटली मी काय नाराज केलं तुम्हाला, घरी बोलवलं, माझ्या नवऱ्याने जे संगीत आणलं ते संगीत तुम्हाला ऐकायला दिलं, जगाच्या आगळं वेगळं संगीत तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या कानावर ते ऐकण्यासाठी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलं, याच्यापेक्षा आणखी वेगळं काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं नाही नाही तू आमचा अपमान केला. ते म्हणे काय करावं मी तुमच्यासाठी. ते म्हणे आमची फक्त एकच इच्छा आहे, आम्हाला हे संगीत उघडून दाखव. आणि तिच्या नवऱ्यानं सांगितलं होतं काही जरी झालं, आभाळ जरी खाली पडलं तरी हरकत नाही, पण संगीत उघडून पाहायचं नाही. पण महाराज ह्या नाराज झाल्या आणि या निघल्या नाराज होऊन. तिला असं वाटलं आता आपल्या मैत्रिणी नाराज व्हायला लागल्या, काय करावं. तिने मागे बोलवलं त्यांना, या म्हणे आतमध्ये बोलवले त्यांनी. किशोर दादा आतमध्ये बोलवले. अशा 5 जणी बसले महाराज त्या संगीताला असा गोल आकार करून. तिने सांगितलं माझ्या नवऱ्याने मला ताकीद केलेली आहे, सांगितलेलं आहे की हे संगीत कोणाला दाखवायचं नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, पण हे संगीत बाहेर कोणालाही कळता कामा नये. मग काय करा तर अगोदर खिडक्या बंद करा. आधी खिडक्या बंद केल्या महाराज, त्याच्यानंतर सांगितलं आता दारं बंद करा. दारं सुद्धा मग बंद केले. संगीत विचार करत होतं मला बाहेर येऊ दे फक्त. आणि महाराज असा जय घोष झाला, आणि संगीताची गाठ सोडली. जशी गाठ सोडली महाराज, संगीत बाहेर आलं. बिना बँडचा डान्स सुरू झाला, भांगडा सुरू झाला महाराज. ही तिच्या अंगावर, तिच्या अंगावर, ही तिच्या अंगावर, तिच्या अंगावर. आणि असे पाटील पाहत आले, पाटलींबाई गेल्या कुठं, नेमक्या गेल्या कुठं. एक जण सांगितलं अमुक अमुक घरी गेलेले. आणि आतमध्ये यांचं चालूच होता महाराज गरबा.
पाटील गेले होते घरापर्यंत गेले, कसं तरी पाटलीनबाईचा हात लागला त्या कडीला, दरवाजाची कडीला हात लागला महाराज. कडी उघडली, पाटलीनबाईने पाहिलंच नाही पाटील दरवाजात उभा आहे. पाटलीनबाईने असा ढुसणा दिला महाराज पाटलाला ढुसणा दिल्याच्या नंतर पाटील म्हणतात की मामी पुढे पाहून चला. कोणाला? बायकोला. त्या ओळखूच येत नव्हत्या महाराज, त्या आगडबमच्या तगडबम झालेल्या होत्या, ओळखूच येत नव्हत्या. हे कशामुळे झालं तर आपली आवड चुकली महाराज. म्हणून तुकोबराय वर्णन करतात की देवाला जे आवडतं ते आपण करायला पाहिजे. म्हणून खरा भाग्यवंत कोण आहे? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत परमात्मा आहे. खरा भाग्यवंत कोण आहे? ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंत परमात्मा वास करतो.